संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंना 6 आरोपी करा। अजितदादा तुमच्यासाठी परळीवाला महत्त्वाचा आहे का? मनोज जरांगेंचा हल्लाबोल। संतोष देशमुख प्रकरणात फरार आरोपींना अटक करावीच लागणार। वाल्मिक कराड सुटेल त्या दिवशी महाराष्ट्रात चाक सुद्धा फिरणार नाही। जामिनाबाबत व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर जरांगेंचा इशारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या अभिमन्यू पवारांना झापलं। लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा घरी बसावं लागेल। सभागृहात फडणवीस संतापले। हिवाळी अधिवेशनानंतर महायुती बीएमसीसाठी जागा वाटप। मुंबईत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार। राष्ट्रवादीला सोबत न घेण्यावर भाजप ठाम, सूत्रांची माहिती। शिंदे गट कडीपत्त्यासारखा, भाजप त्यांना फोडणीपुरता वापरतो आणि खाताना फेकून देतो। शिंदे गटात भांडण लावून भाजप मजा बघतो, उद्धव ठाकरेंनी डिवचलं। वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडेंवरून सभागृहात खडाजंगी। भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटकेंचा लक्षवेधी। मुंडे समर्थकांकडून धमकीचा फोन आल्याचा आरोप, निलंबनाची मागणी। एखाद्या जनप्रतिनिधीला प्रश्न विचारल्यावर धमकी येणं ही गंभीर बाब। प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही। तुकाराम मुंडेंच्या कारभाराशी संबंधित सर्व कागदपत्र मागवून वस्तुस्थिती सभागृहात मांडली जाईल, फडणवीसांकडून स्पष्ट। शरद पवारांच्या पक्षातील सूर्यकांत मोरेनं विरोधात हक्कभंग। प्रचारात सभागृहाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप। सर्वपक्ष नेत्यांचा पाठिंबा, तर चौकशी करून मोरेंवर गुन्हा दाखल करा, उपसभापती नीलम गोरेंचे आदेश। पीडब्ल्यूडी खात्यात मोठा भ्रष्टाचार। कंत्राटदारांनी खरोखर काम केली आहेत का, याची चौकशी व्हावी। व्हिडिओ ट्विट करत मनसे नेते संदीप देशपांडेंची मागणी। संदीप देशपांडेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यासंदर्भात चौकशी होईल, दोषींवर कारवाई केली जाणार। शिवेंद्रराजे भोसलेंकडून स्पष्ट।